सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन करायला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पहिल्यापासूनच विरोध राहिलेला आहे। त्याचं कारण त्रिभाजन झाल्यानंतर सांगलीची बाजारपेठ सक्षम होईल, परंतु जत आणि कवठेमंकाळ मात्र सक्षमपणानं चालणार नाही आणि त्यामुळं नुकसान होणार आहे ते शेतकऱ्यांचं होणार आहे आणि त्यामुळे त्रिभाजन करण्याची गरज नव्हती। परंतु जर बाजार समिती आपल्या ताब्यात आली नाही तर मग ती कुणाच्याच ताब्यात जाता कामा नये। ही जी विकृत मनोवृत्ती सरकारची आहे त्या मनोवृत्तीतून हे त्रिभाजन केलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळं आणि जे आता संचालक मंडळ सत्तेत आहे त्यांनी सुद्धा त्रिभाजन होईपर्यंत वाट बघितली। खरं तर त्याच्या आधीच त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावला पाहिजे होते, परंतु तेही कुठेतरी कमी पडलेले आहेत। परंतु या त्रिभाजनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे। जिल्हा परिषद अनेक ठिकाणी पराभव होण्याच्या पात्रतेचेच ते आहेत। साताऱ्यामध्ये मंत्र्यांच्या मध्येच फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे। काही करा, कायदा धाब्यावर बसवा, परंतु सत्ता मिळवा ही जी प्रवृत्ती आहे ही घातक आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचे नेते हे विसरतात कधी काळी ते विरोधी पक्षात होते आणि त्यांनी काय सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत। कधीतरी भविष्यातही त्यांना विरोधी पक्षात जावं लागणार आहे, त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल याचाही विचार त्यांनी करून ठेवावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।